मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज वसंत स्मृती इथे दुसरी फेरीची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे, कारण 2017चं जे सूत्र आहे ते त्याबद्दल सुद्धा चर्चा झाल्याचं बोललं जातं आणि शिवसेनेनं कुठेतरी आक्षेप घेतला अशी माहिती मिळते सूत्रांकडून। काय म्हणाल? आता सूत्र तुमची, माहिती तुमची। आतमध्ये बैठकीमध्ये हेच ठरलं की सगळ्यांनी ताकदीनं एकत्रित त्या ठिकाणी लढायचं आणि महायुतीच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी समन्वयातनं त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं चर्चा झाली। अशा प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण आमच्या चर्चेत होतं आणि या संदर्भामध्ये आता कदाचित बोलले असतील की मुंबईचे आमचे अध्यक्ष अमित साटम यावर तपशीलवार बोलतील। नवाब मलिक कुठेतरी अडचणीचे ठरतात, कारण राष्ट्रवादीचा एकही नेता या बैठकीला नव्हता, यापूर्वी जी बैठक झाली तेव्हाही नव्हता। नवाब मलिक अडचणीचे ठरतात, मग अजितदादा किंवा मग प्रफुल्ल पटेल किंवा मग सुनील तटकरे यांच्याशी काही चर्चा होणार आहे का भाजपच्या नेत्यांची? नवाब मलिकांसंदर्भात स्पष्ट भूमिका आमचे मुंबईचे अध्यक्ष आणि मंत्री आमचे आशिष शेलार या दोघांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे नवाब मलिकांच्या नेतृत्वाविषयी त्या ठिकाणी मान्यता आमच्याकडून मिळेल असं अजिबात वाटत नाही। नक्कीच, पण वारंवार बोललं जातं की महायुतीमधूनच या सगळ्या जागा लढायच्या आहेत, पण नवाब मलिक नाही आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आता सोबत नसणार आहे का आणि भविष्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये राष्ट्रवादी नसेल का, हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातो। नाही, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता या संदर्भातला अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आणि त्या ठिकाणी अजितदादा हेच त्या ठिकाणी घेऊ शकतात। पण मुंबईमध्येच केवळ भाजप आणि शिवसेनेची युती असणार आहे की मग ठाण्यामध्ये सुद्धा ही युती पाहायला मिळणार? कारण 18 प्रांताध्यक्षांनी आपल्या जिल्हाध्यक्षांना आणि आमदारांना पत्र दिले की भाजपची ताकद इथे जास्त, आपण स्वबळावर लढलं पाहिजे, युतीमध्ये लढायला नको। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे जिथे जिथे शक्य आहे त्या जास्तीच्या ठिकाणी महायुती त्या ठिकाणी करा, जिथे शक्य नाही तिथे लोकल स्तरावर समन्वयातनं त्या ठिकाणी आपण मार्ग काढा आणि त्याच्यामुळं एका सलोख्याच्या वातावरणात मित्रत्वाच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी आमचे जिथे महायुती आहे तिथे महायुती होईल, जिथे युती असेल तिथे युती होईल आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची कटुता न येता जरी आम्ही काही ठिकाणी वेगळे लढलो तरी त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विरोधक प्रश्न उपस्थित करतायत की जे आमच्यासोबत होते, ज्यांनी भ्रष्टाचार केले होते ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे भाजप यांच्यासोबत मिळून निवडणुका लढवते, त्यामुळे यांना देखील फिल्टर असणार आहे आणि तिकीट देताना यांचासुद्धा विचार केला जाईल भाजपकडून आणि शिवसेनेकडून? नाही, शिवसेनेचं तिकीट कोणाला द्यायचं हे शिंदेसाहेबांचा अधिकार आहे, शिवसेनेचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणाला पक्षात घ्यावं, कोणाला तिकीट द्यावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। परंतु काही तत्त्वाची गोष्ट जेव्हा येते त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठेवत असतं। नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।